स्वामी समर्थांनी देवीचे रूप नक्की कोणासाठी घेतले? स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील महान संत मानले जातात. भक्तांच्या संकटात धावून जाणारे सर्वज्ञ आणि करुणामय असे त्यांचे स्वरूप होते. भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यांपैकीच एक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे स्वामी समर्थांनी देवीचे रूप धारण केलेली लीला. अक्कलकोटमध्ये एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती दररोज स्वामींची सेवा करायची. तिची एकच इच्छा होती, माझ्या घरी देवीने प्रत्यक्ष दर्शन द्यावे. ती रोज देवीची उपासना करायची आणि मनोभावे प्रार्थना करायची. पण तिच्या आयुष्यात मोठे संकट आले. तिचा नवरा गंभीर आजारी पडला. घरामध्ये अन्न सुद्धा नव्हते आणि पैसा सुद्धा नव्हता. ती पूर्णपणे खचून गेली. भक्तीची आर्तहाक. ती एके दिवशी स्त्री खूपच रडत रडत म्हणाली, आई अंबे, मला दर्शन दे, माझ्या संसाराचे रक्षण कर. त्या क्षणी तिला घरात तेजस्वी प्रकाश दिसला. दरवाजा उघडताच तिच्या समोर साक्षात देवीचे भव्य रूप उभे होते. हातामध्ये त्रिशूल, कपाळावर कुंकू, डोळ्यामध्ये करुणा. ती स्त्री नम्रपणे पायांवर कोसळली. देवी म्हणाली, घाबरू नकोस, तुझ्या भक्तीने मला येथे आणले आहे. क्षणामध्ये तो प्रकाश नाहीसा झाला. दुसऱ्या दिवशीचा चमत्कार म्हणजे दुसऱ्या दिवशी ती स्त्री अक्कलकोटला गेली. तिने पाहिले, स्वामी समर्थ गादीवर बसले होते आणि मंद हसत होते. स्वामी समर्थ म्हणाले, काय ग, काल आई आली होतीस ना? हे ऐकताच त्या स्त्रीला सर्व कळाले. काल ज्या देवीचे दर्शन झाले त्या साक्षात स्वामी समर्थच होते. ती भावविभोर झाली. स्वामी समर्थांनी देवीचे रूप कोणासाठी घेतले तर त्या गरीब भक्त स्त्रीसाठी. तिच्या पतीच्या रक्षणासाठी स्वामी समर्थांनी ते रूप घेतले. तिच्या अढळ श्रद्धेच्या प्रतिसादासाठी. स्वामी समर्थांनी दाखवून दिले की देव भक्तांच्या प्रेमासाठी कोणतेही रूप धारण करतात. देव एकच आहे, रूप अनेक आहेत. खरी भक्ती असेल तर देव स्वतः दर्शन देतात. संकटात विश्वास सोडू नका बरं का. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांनी घेतलेल्या देवी रूपाची अद्भुत कथा. पूर्णपणे तर जाणून घेतलीच आहे. पाहुयात पुढचा मुद्दा. स्वामी समर्थ यांच्या लीलांना अंतच नाही. आपण पाहिले, एक गरीब भक्त स्त्रीसाठी स्वामी समर्थांनी देवीचे रूप धारण केले. आता पुढे काय घडले बघा. संकट अधिक वाढते. त्या स्त्रीचा नवरा गंभीर आजारी तर होता. वैद्यांनी हात टेकले होते. गावातील लोक म्हणत होते, आता काहीच उपाय नाही, तुझ्या नवऱ्याला आम्ही वाचवू शकत नाही. पण त्या स्त्रीच्या मनात मात्र आशेचा दिवा पेटलेला होता. माझे स्वामी आहेत ना. ती दररोज अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी बसायची. डोळ्यातून अश्रू वाहायचे पण ओठांवर नामस्मरण असायचे. स्वामींची कठोर परीक्षा. एके दिवशी स्वामी अचानक रागाने म्हणाले, जा, आम्हाला वेळ नाही. ती स्त्री खूपच हादरली पण निघून नाही गेली. ती शांतपणे तिथेच बसून राहिली. लोक म्हणाले, स्वामी रागावले म्हणजे काम संपले. पण तिला खात्री होती, हा राग नाही, ही खरी तर माझी परीक्षा आहे. पुन्हा देवीचे दर्शन. त्या रात्री ती घरी आली. नवऱ्याची तब्येत अधिकच खालावली होती. ती पुन्हा देवीला मनातून, अंतरात्म्यातून हाक मारू लागली. अचानक घरामध्ये सुगंध दरवळला. दिवे आपोआप तेजाने उजळले. तिच्या समोर पुन्हा तेच तेजस्वी देवी रूप प्रकट झाले. देवी म्हणाली, तुझी श्रद्धा अढळ आहे. उद्या सूर्य उगवेल तेव्हा सर्व काही ठीक होईल. क्षणातच रूप अदृश्य झाले आणि चमत्कार काय झाला तर सकाळ झाली. नवऱ्याने डोळे उघडले. त्याचा सर्व ताप उतरला होता. तो हळूहळू स्वतःच उठून बसला. गावात खळबळ उडाली. ती स्त्री ताबडतोब अक्कलकोटला गेली. स्वामी गादीवर बसले होते आणि मंद स्मित हसत होते. स्वामी समर्थ म्हणाले, काय ग, आईने काम केलं ना? त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूरच आला. तिला समजलं, देवी आणि स्वामी वेगळे नाहीत.
स्वामी समर्थ म्हणजेच दैवी शक्ती आहे. भक्ती खरी असेल तर देव परीक्षा घेतातच, पण साथ कधीच सोडत नाहीत. देवीचे रूप म्हणजे संरक्षण, करुणा आणि शक्ती यांचे प्रतीक आहे. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांनी घेतलेले दैवी रूप आपल्याला एकच संदेश देते की विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. देव तुमची परीक्षा घेतील, पण तुम्हाला एकटे सोडणार नाहीत. स्त्रीच्या नवऱ्याला पाहिला आपण चमत्कारिक बरे वाटले आणि स्त्रीची श्रद्धा फार होती त्यामुळे. आणखीन एक कथा बघा. गावामध्ये संशय आणि परीक्षा. गावातील काही लोक म्हणू लागले, हा योगायोग आहे, देवी स्वामी काही नसते. काही जणांनी त्या स्त्रीची थट्टा केली. देवी आली म्हणे, स्वामीच देवी झाले म्हणे. हे ऐकून तिच्या मनाला वेदना झाल्या, पण श्रद्धा ढळली नाही. एके रात्री गावावर मोठे संकट आले. वादळ, विजांचा कडकडाट, पाऊस. गावातील एक जुने मंदिर कोसळण्याच्या अवस्थेत होते. आत काही मुले अडकली होती. सगळे घाबरले. कोणीच पुढे जायला तयार नव्हते. ती स्त्री हात जोडून म्हणाली, स्वामी आता तरी दर्शन द्या ना. देवीचे विराट रूप. अचानक आकाशामध्ये तेज पसरले. वादळाच्या गडगडात एक दिव्य स्त्री रूप दिसू लागले. हातात त्रिशूळ, कपाळावर चंद्र, डोळ्यामध्ये अग्नी आणि करुणा. दोन्ही त्या तेजस्वी रूपाने मंदिराच्या दिशेने हात केला. क्षणात वादळ शांत झाले. भिंती कोसळल्या नाहीत. मुले देखील सुरक्षित बाहेर आली. गावकरी पाहते तर काय, तेव्हा थक्कच झाले. दुसऱ्या दिवशीच अक्कलकोटमध्ये सगळीकडे लोक अक्कलकोटला धावले. स्वामी समर्थ गादीवर बसले होते. डोळ्यांत चमक आणि ओठांवर हलकेसे हसू होते. स्वामी म्हणाले, काय रे, काल आईने गाव वाचवलं ना? गावकरी नतमस्तक झाले. त्यांना समजले, स्वामी म्हणजेच दैवी शक्ती आहे. देवी आणि स्वामी वेगळे नाहीतच. श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. देव भक्तांसाठी कोणतेही रूप घेतात. संकटात धीर सोडू नका, मदत नक्कीच येते. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांनी घेतलेले दैवी रूप ही फक्त कथा नाही, तो विश्वास आहे, श्रद्धा आहे, अनुभव आहे. तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास आहे का? तर कमेंटमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरायचं नाही. आपण पाहिले की गावाला वादळातून वाचवताना देवीचे विराट रूप प्रकट झाले. आता पुढे काय घडते ते बघा. भक्त स्त्रीची अंतर्मनातील शंका. गाव वाचले, सर्वजण आनंदी तर झाले, पण त्या स्त्रीच्या मनात एक प्रश्न होता. स्वामी खरंच देवी आहेत का, की हे माझं स्वप्न आहे? ती मनातल्या मनात विचार करू लागली. मला एकदा स्पष्ट दर्शन हवे, एकदाच खात्री हवी. स्वामींचे मौन. दुसऱ्या दिवशी ती अक्कलकोटला गेली. स्वामी गादीवर शांत बसले होते. ती स्वामींच्या चरणी पडली, पण स्वामी काही बोलले नाहीत. पूर्णपणे मौनच होते. लोक म्हणाले, आज स्वामी समर्थ ध्यानामध्ये आहेत. तिच्या मनात पुन्हा शंका आली. एका रात्री तिला स्वप्नात एक विशाल मंदिर दिसले. मंदिराच्या मध्यभागी तेजस्वी प्रकाश होता. त्या प्रकाशातून एक अद्भुत रूप प्रकट झाले. अर्धे रूप स्वामी समर्थांचे, अर्धे रूप देवीचे. एकाच देहात दोन स्वरूपे. त्या दिव्य रूपाने सांगितले, देह वेगळे असतात, पण शक्ती एकच असते. मीच स्वामी आहे, मीच देवी आहे, मीच दत्तगुरू आहे. क्षणात मंदिर अदृश्य झाले. सकाळी ती पुन्हा अक्कलकोटला गेली. स्वामी समर्थ हसत म्हणाले, काय ग, आता खात्री पटली का? रूप अनेक, पण आत्मा एकच असतो. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला समजले, देव कधी पुरुष, कधी स्त्री, कधी गुरु, कधी माता बनून येतात. देवाचे खरे स्वरूप निराकार आहे. रूप हे भक्तांच्या भावनेनुसार बदलते. श्रद्धा असेल तर अनुभव येतोच. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांनी घेतलेली देवी रूप आपल्याला शिकवते की देवी आणि देव एकच आहेत. तो कधी आई बनतो, कधी गुरु बनतो, तर कधी रक्षक बनतो. विश्वास ठेवा, भक्ती ठेवा, अनुभव आपोआपच येईल.
आपण पाहिले स्वामींनी भक्त स्त्रीला अर्ध स्वामी अर्ध देवी असे दैवेत रूप दाखवले. आता शेवटचा आणि अंतिम मुद्दा पाहू. अक्कलकोटमध्ये शांतता पण काहीतरी वेगळंच आहे. काही दिवसांनी अक्कलकोटमध्ये वेगळी शांतता पसरली. स्वामी अधिकच मौनात राहू लागले. भक्तांना जाणवत होते काहीतरी मोठं घडणार आहे. ती भक्त स्त्री दररोज स्वामींच्या दर्शनाला येत होती. तिच्या मनात एकच भीती, स्वामी आम्हाला सोडून जाणार तर नाहीत ना. गावावर अंतिम परीक्षा आली. गावावर दुष्काळ. अचानक परिसरात दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या. जनावरे त्रस्त झाली. लोक निराश झाले. गावकरी स्वामींच्या चरणी धावले. स्वामी आता आईचे रूप घेऊन गाव वाचवा. स्वामी काहीच बोलले नाहीत, फक्त डोळे मिटले. देवीचा महाप्रकाश. त्या रात्री आकाश काळवंडले. गावाबाहेरील टेकडीवर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. लोकांनी पाहिले की देवीचा महाप्रकाश. त्या रात्री आकाश काळवंडले. गावाबाहेरील टेकडीवरती तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. लोकांनी पाहिले भव्य देवी रूप. हातामध्ये त्रिशूल घेऊन, डोळ्यामध्ये तेज, पायाखाली कमळ. त्या रूपाने आकाशाकडे हात उंचावला. क्षणातच विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस सुद्धा सुरू झाला. गावात आनंदाची लाट उसळली. सकाळी सगळे स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामी समर्थ शांत बसले होते. स्वामी म्हणाले, आईवर विश्वास ठेवा, ती कधीच तुम्हाला सोडत नाही. भक्त सगळे रडू लागले. स्त्री सुद्धा रडू लागली. स्वामी, तुम्हीच आई आहात. स्वामी मंद हसले. महासमाधीची चाहूल. काही काळानंतर स्वामींनी देह ठेवला. अक्कलकोट शोकसागरात बुडाले. पण त्या रात्री अनेक भक्तांना एकच स्वप्न पडले. देवी रूपात स्वामी आकाशातून म्हणत होते, देह जातो पण मी इथेच आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे मीच आहे. स्वामी समर्थ म्हणजे दैवी मात्र शक्ती. देव कधीच भक्तांना सोडत नाही. देह नश्वर आहे पण दैवी शक्ती अमर आहे. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांची ही देवी रूप लीला आपल्याला एकच शिकवण देते की विश्वास ठेवायचा आहे तर मनापासून ठेवा. श्रद्धाही मनापासून ठेवा. देव कधीच दूर नसतो. देव आपल्या जवळच असतो. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गोरगरिबांच्या व्हिडिओला नक्की हाईप करायला विसरायचं नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टेकून राहावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.